नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. खवयांनो, आज आपण रथसप्तमीनिमित्त करतो आहोत तिळगुळ खव्याच्या गुजिया म्हणजेच करंज्या. आपण नेहमी तिळगुळाच्या वड्या, लाडू, बर्फी किंवा चिक्कीपोळी करतोच, पण नाविन्य म्हणून आज आपण तिळगुळ खव्याच्या छानशा नाजूक साजूक आणि खुसखुशीत अशा गुजिया म्हणजेच करंज्या करूयात. आणि यासाठी आपल्याला एक डो लावून घ्यायचा आहे, पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण ह्या मिक्सिंग बोलमध्ये 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हाफ टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी असं मी मीठ घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपण तेल गरम करून घेतलंय, ते घालतोय. छान कडकडीत तेलाचं आपल्याला मोहन घालायचं बरं का. आणि आता हे मोहन आपण ह्या मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊयात. तुम्हाला हवं तर अर्धा मैदा आणि थोडासा रवा घालू शकता, किंवा अर्धा मैदा आणि थोडं गव्हाचं पीठ, असं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मात्र तिळाच्या ज्या करंज्या करतो ना, त्याला पारंपरिक पद्धतीमध्ये मैदाच वापरला जातो. हे बघा, आपण मैद्याला व्यवस्थित मोहन चोळून घेतलंय. छान मूठ वळली जाते, हो की नाही. चला, आता आपण गरजेनुसार पाणी घालून जरा टाईटच असा डो लावून घेऊयात. एका वेळेस थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवायचं. टाईट डो लावून घेतला आणि वरून तेलाचा असा हात फिरवला. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा डो लावलेला आहे. आणि तेलाचा हात फिरवला म्हणजे हा डो सुकत नाही. आणि आपण हा एका दमट कपड्याने हा डो झाकून ठेवूयात आणि बरोबर अर्धा तासाची रेस्ट देऊयात. आपल्या करंज्यांचा डो रेस्ट करतोय तोवर आपण सारण तयार करून घेतोय. आणि त्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. साफ करून घेतले, व्यवस्थित निवडून घेतले. आणि आता आपण मीडियम फ्लेमवरती, लो टू मीडियम फ्लेम ठेवून हे तीळ आपण असे सारखे कालत्याने हलवत असे चटचट उडतायत तोपर्यंत भाजून घेऊयात. फार भाजायचे नाही, खमंग भाजले गेले पाहिजे. हे बघा, तीळ भाजल्या गेलेत. तुम्हाला आवाज येत असेल बघा, चटचट, आणि तीळ असे उडतायत. छान फुगले देखील आहेत बघा, मस्त खरपूस भाजल्या गेलेत. तर आपण आता हे तीळ एका प्लेटमध्ये काढूया आणि गार करायला ठेवूयात. तिळाप्रमाणेच आपण अर्धी वाटी शेंगदाणे देखील छान खरपूस भाजून घेतलेले आहेत बघा. शेंगदाण्यांना तडे जातात बघा, साल देखील निघते, याचा अर्थ शेंगदाणे भाजल्या गेले. आता हे शेंगदाणे देखील काढून घेऊयात आणि गार करायला ठेवूयात. आता आपण मावा भाजून घेणार आहोत. तर आपण 1 वाटी मावा, म्हणजे काही जण याला खवा देखील म्हणतात, तर आपल्याला फार नाही भाजायचा. 3-4 मिनिटं लो फ्लेमवरती आपण हलकेच भाजून घेऊयात. आणि भाजताना आपल्याला तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही. हे बघा, खवा आपण फार नाही भाजला, पण हलकेच गुलाबी रंग आलाय. तर खवा थोडासा भाजून घ्यायचा बरं का, म्हणजे काय होतं, करंज्यांची सेल्फ लाईफ वाढते. तर आपला खवा भाजून झालेला आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवूयात. तीळ व्यवस्थित गार झाले आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यात घातले. त्याचबरोबर शेंगदाणे देखील गार झाले, मग मी त्याची सालं काढून घेतली. ही देखील आपण मिक्सरमध्ये घालू. सालं काढलीच पाहिजे असं नाही, सालं ठेवायची असेल तरीही चालेल. हाफ टीस्पून आपण जायफळाची पावडर घालतो. याऐवजी तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा सुंठ पावडर. पण गूळ जेव्हा आपण वापरतो तेव्हा आवर्जून जायफळाचा वापर करावा, खूप जबरदस्त लागतो. आणि त्याचबरोबर आपण बारीक कापलेला गूळ घेतोय. तर मी 1.25 वाटी गूळ घालणार आहे. तुम्ही थोडासा गूळ वाढवू शकता, किंवा तुम्हाला हवं तर थोडंसं गुळाची क्वांटिटी कमी केली तरी हरकत नाही. फक्त
फक्त एवढंच की बारीक कापून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे मिक्सरमध्ये तो अगदी व्यवस्थित बारीक होतो. आणि आता आपण पल्स मोडवरती हे सर्व एकत्र करून सारण करून घेऊयात. तीळ, शेंगादाणे आणि गूळ आपण पल्स मोडवरती बारीक करून घेतला आहे. बघा, यामध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक झाले, पण थोडे थोडे तीळ आपण तसेच राहू दिले, तितपतच आपण बारीक केलेलं आहे. आणि गूळ वगैरे बघा सगळा छान मिक्स झाला आहे, हो की नाही. आता आपण जो खवा भाजून गार करायला ठेवला होता ना, त्यामध्ये हे मिक्स करू. पण मिक्स करायच्या आधी खात्री करा की खवा व्यवस्थित गार झालेला आहे ना. गरम खव्यामध्ये घालायचं नाही बरं का. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण तीळ, गूळ आणि खवा यांचंच कॉम्बिनेशन असं जबरदस्त आहे ना, त्यामुळं यामध्ये मी अजिबात ड्रायफ्रूट्स घालणार नाही. बस आपण हे सर्व साहित्य घालूयात आणि हातानेच आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत. खवा आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं तिळगुळ आणि शेंगादाणे. तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण तीळच वापरू शकता, पण शेंगादाण्याने काय होतं, चव तर एन्हान्स होतेच, त्याचबरोबर अधिक पौष्टिक होतं. हिवाळ्यामध्ये आवर्जून खावे तीळ, शेंगदाणे, गूळ. तर मी हे सर्व आपलं हे स्टफिंग सारण व्यवस्थित मिक्स करून घेते. आपला डो अर्धा तास छान मुरला, त्यानंतर मी परत एकदा त्याला व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे पेढे करून घेतले, लाट्या करून घेतल्या. आपली नेहमीची पुरी असते ना, त्यापेक्षा थोडेसे छोटे. आता आपण एक लाटायला घेऊया आणि बाकीचे हे पेढे आपण झाकून ठेवायचे, सुकू नये म्हणून. आता या डोमध्ये आपण मोहन घातलेले आहे, त्यामुळे आपल्याला ही पुरी लाटताना पीठ किंवा तेल कशाचीही गरज भासणार नाही. नेहमीच्या पुरीसारखी पुरी लाटायची आहे. हे बघा, अजिबात चिटकत नाही की नाही, परफेक्ट. फार पातळ नाही आणि फार जाड नाही, अशी आपण ही पुरी लाटून घेऊ. हे बघा, आपण पुरी लाटून घेतलेली आहे. फार जाड नाही आहे आणि फार पातळ नाही आहे. याच्या मधोमध आपल्याला तयार केलेलं स्टफिंग ठेवायचं आहे. बरं, स्टफिंग खूप सारं भरायचं नाही बरं का, आपल्याला कडांना जरा डिझाईन तयार करायची आहे. आता आपण यापूर्वी बऱ्याच प्रकारचे करंज्या, कानवले केले, पण प्रत्येकाला कसं आपण मुरड कानवला केला, कधी चमच्याने कट केलं आहे, पण आज मात्र आपण थोडंसं वेगळं डिझाईन करूयात. स्टफिंग झालं मध्ये करून ठेवून किंवा आपण इथे असं पाण्याचं बोट फिरवायचं, म्हणजे तळताना ही करंजी उलगडू नये. आणि व्यवस्थित आपण हे दाबून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही याला, आपल्याकडे फिरकीचा चमचा असतो त्याने देखील कट करू शकता, किंवा मी तुम्हाला मागे दाखवलेलं आहेच मुरड कशी घालावी. पण आज आपण जरा नवीन करूयात. हे बघा, व्यवस्थित चिटकून झालं की आपल्याकडे हा काटा चमचा असतोच, पण असा कडांवरती तो दाबायचा. बघा, त्याच्यावरती छान डिझाईन उमटते. दिसलं? हे बघा, डिझाईन उमटली. त्यानंतर चमच्याच्या साह्यानेच आपण काय करायचं, थोडंसं असं आत लोटायचं, थोडं अंतर ठेवून. ठीक आहे. हे बघा, अशी फुलांची डिझाईन आली. तुम्ही असं देखील तळू शकता, ठीक आहे. पण आपण काय करतोय, हा जो पोर्शन इथं आतमध्ये कट केलाय ना, आपण आतमध्ये असं लोटलाय, कट नाही केला, पण चमच्याने थोडा लोटलाय. तर याला मी परत असं टोक काढते आपल्या पाकळ्यांसारखं. बघा किती सुरेख दिसताय, हो की नाही. तुम्हाला लक्षात आलं, जिथे आपण असं चमच्याने आत लोटलंय तेवढाच पोर्शन आपण असा चिमटीत घ्यायचा आहे. बघा, अगदी सोपं आहे. किती सुरेख दिसत आहेत की नाही. हे बघा, अशाच प्रकारे मी काही करंज्या करून घेते. पण तळायला वेळ आहे
तर मी काय करणार, करंज्या करणार आणि वरती कपडा झाकून ठेवणार आहे. 10-12 करंज्या झाल्या की मग आपण तळायला घेऊयात. आता आपण करंज्या तळायला घेतोय. कढईमध्ये मी बेतात तेल घेतले. खूप घ्यायचं नाही, तर बेतात घ्यायचं, जेमतेम करंजी त्यामध्ये बुडेल इतपत. ठीक आहे. आणि तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम हवं. गॅसची फ्लेम देखील आपल्याला लो टू मीडियम ठेवायची. हे बघा, तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. म्हणजे कसं, आता मी पिठाचा गोळा टाकलाय ना, तो बघा अजून वर आला नाही, सावकाश वर आला पाहिजे. याचा अर्थ तो मीडियम तापलेला आहे. परफेक्ट. बघितलं, थोडासा उशिरा तो गोळावर आलाय. आपल्याला इतपतच गरम तेल हवं आहे. फार गार नको आणि फार गरम तर मुळीच नको. आणि करंजी तळायला थोडं पेशन्स ठेवा. हाय करायची नाही हा फ्लेम. आणि आता यामध्ये आपण तयार केलेल्या गुजिया म्हणून, करंज्या म्हणून, हे बघा करंजी जेमतेम डीप होते इतपत आपण तेल घातलेलं आहे. अगदी सावकाश आपल्याला यात करंज्या सोडायच्या आहेत. अगदी तेलाजवळचा हात म्हणून. परफेक्ट. आणि आता आपण सावकाश होऊ देऊयात. आपल्याला हलके हलकेच या झाऱ्याने असं गरम तेल आपल्या करंज्यांवरती उडवायचं आहे. कढईमध्ये फार करंज्या एकदम घालायच्या नाही, जास्त दाटी करायची नाही. जर तुम्हाला मॅनेज होत नसेल तर एका वेळी एकच करंजी तुम्ही तेलामध्ये घाला आणि सावकाश तळा. आपल्याला दोन्ही बाजूनी छान लालसर गुलाबी रंगावरती या करंज्या तळायच्या आहे. बघा, एक बाजू तळून झाली असेल. आता आपण उलटवून घेऊ. हे बघा छान फुगले आहेत की नाही. सावकाश उलटवायचं. परफेक्ट. अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूने आपल्याला तेल उडवायची गरज नाही. बस गुलाबी रंगावरती आपण ह्या छान तळून घेऊया. दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर आलेला आहे. तर आपण असं झाऱ्यावरती काढून घेऊयात. बरं, मी आज जरा मोठ्या आकाराच्या केल्यात बरं का. एका वेळेस एक करंजी एकाला अगदी पुरे होते. पण तुम्हाला जर हवं असेल, लहान मुलांसाठी करणार असाल तर जरा छोट्या आकाराची केली तरी हरकत नाही. बघा, जर असं छान झारा कढईत धरायचा, त्यातील तेल सगळं निथळून गेलं पाहिजे. बघितलं कलर किती सुरेख आलाय. जबरदस्त. तेल व्यवस्थित निथळून घेतलंय. आपण काढून घेऊ आणि पुढच्या करंज्या म्हणजेच गुजिया आपण तळायला घालूयात. आणि दोन्ही बाजूने छान लालसर गुलाबी रंगावरती तळून घेऊयात. गरमागरम तिळगुळ मावा गुजिया म्हणजेच खारीपेक्षाही खुसखुशीत अशा करंज्या रथसप्तमी निमित्त तयार केल्या आहे. या गुजिया गार करून हवाबंद डब्यात स्टोअर केल्या की 15 दिवस छान टिकतात. इतर तिळगुळाचे पदार्थ आपण नेहमीच करतो, पण यंदा करायला सोप्या, अगदी खुसखुशीत व सुपर टेस्टी अशा या गुजिया म्हणजेच करंज्या नक्की ट्राय करा. व आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाच किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.